नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर शुभ सकाळ सर्वांना. तर आजची माझी गावाकडची सकाळ. तर बघा इथं वस्तू काही असो, झाडं असो, अगर कोणची वस्तू असतो, जी वेळेच्या नंतर जर भेटली तर ती खरंच खूप अप्रूप असते बरं का. आता असंच झालं होतं, खूप दिवसानं मला तुळशीचं रोप लावायचं होतं, पण तुळशीचं रोपच मला काही बरेच दिवस सापडलं नव्हतं. खूप दिवसानं मला हे तुळशीचं रोप भेटलं होतं, बरेच जणाला विचारून विचारून. आणि ते तुळशीचं रोप असं होतं की एकच असा फांटावरी गेला होता, म्हणून मी त्याला वरून शेंडा कट केला होता. तर कट केल्यामुळं असे त्याला फांदे फुटले आहेत छोटे छोटे असे. मग इकडं काय केलं, मग मी आता माझं आवरलं होतं, मस्तपैकी अशी देवपूजा वगैरे करून घेतली होती. आता आवरणं म्हणजे जनावराकडे काही गेले नव्हते बरं का. जनावराकडं मला स्वयंपाक ते आवरून जायचा होता. आता तिघंही माझे लेकरं शाळेला चाललेत. एक मुलगा कॉलेजला जात आहे आणि दोघांचे तर सकाळी 7ला जात. त्याच्यामुळे लवकर उठून मला हे स्वयंपाकाचं आवरावं लागतं. मग असं मस्तपैकी मी चपात्या, खिचडी आणि आपली साधी सिंपल गावरान पद्धतीची मेथीची भाजी केले होते. आणि म्हणलं लोणचं बी राहावं, काढून डब्यातलं काढून ठेवले वाटेमध्ये, म्हणजे फडदिशा जेवण करता येतं, अगं डब्याला देता येतं म्हणून. मग इकडं बघा, ह्यांना होता गुरुवार म्हणून शाबू वगैरे भिजू घातला होता. आता ह्यानी येते तर 11-12 वाजता, मग तवाच करून द्यावा म्हणलं गरमच. आता रात्रच्याला इथं गर्डन केलं होतं, जे थोडेच राहिलं होतं ते डब्यामध्ये घालून ठेवावं म्हणलं व्यवस्थित, आणि पातेलं घ्यावं घासण्यासाठी. तर आता मला जायचं होतं बाहेर, मग काय एवढं स्वच्छ करून जावं म्हणलं होतं. म्हणून म्हणलं आता स्वयंपाक वगैरे आवरला होता. आता एकदा दररोजची माझी हे असतंच की स्वयंपाक आवरला की चहा करून घेणं. आता इथं माझं मोठा मुलगा चालला होता कॉलेजला. आता ह्याची सध्या वाहनाची सोय केली नाही, त्याच्यामुळे दुसऱ्याच्या गाडीवर जात आहे. आणि डबे वगैरे भरून ठेवले होते, म्हणलं कधीही येऊन ह्यानी घेऊन जातील, आपलं काममध्ये चालू असतं. मग ह्याने येण्याच्या अगोदर मी बाहेरच ठेवते डबे. आणि कधी तर असं होतं की कटाकटी की पळत जाऊन द्यावं लागतं, खूप गडबड होते. तर बघा, ह्यांना म्हणलं मी शाबू भिजू घातला आहे आणि 11-12 वाजता यात मला वेळ भेटला म्हणजे. त्याने म्हणतात नको. बघूया आता काय होतं, ते येतात का नाही.